प्रभाग 8 ची जनता रेवती संदीप रत्नपारखी यांच्या उमेदवारासाठी आग्रही। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक 8 ची जनता सौ रेवती संदीप रत्नपारखी यांना शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही आहे। सार्वजनिक ठिकाणी ते आपले मत व्यक्त करत आहेत, तसेच पक्षश्रेष्ठींना सुद्धा उमेदवारीची मागणी करत आहेत। पत्रकार संदीप रत्नपारखी हे 2008 पासून सक्रिय राजकारणात आहेत। ते सध्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख म्हणून शहराचे कामकाज पाहत आहेत। त्यांना सध्याच्या त्यांच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा वाढता पाठिंबा आहे। त्यांचे कारण म्हणजे येथील नागरिकांना मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून लीज पट्टे मिळण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। तसेच अनेक वृद्धांना श्रावणबाळ पेन्शन योजना सुरू करणे, विधवा अपंग यांना निराधार योजना सुरू करून देणे, अनेक बहिणींना लाडकी बहीण योजना सुरू करून देणे, गोरगरीब गरजूंना BPL अत्यंत राशन कार्ड बनवून देणे, मंत्री संजय राठोड यांच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना रुग्णसेवा देणे, स्वतः अनेक वेळा रक्तदान देणे, या प्रभागातील नागरिकांची अडली नडली कामे करणे यात संदीप रत्नपारखी अग्रेसर आहे। प्रभागातील बंद पथदिव्याचा प्रश्न असो, नाली सफाईचा प्रश्न असो, कचरा गाड्यांचा प्रश्न असो, पूरग्रस्तांच्या अधिकाराचा प्रश्न असो, रुग्णाची सेवा असो, लोकांना ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा देणे असो, यात संदीप रत्नपारखी यांचे मोलाचे कार्य आहे। शिवसेना पक्षात सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। शिवसेनेचे सदस्य नोंदणी असो, पक्ष बांधणी असो, मोर्चे आंदोलन यामधील सहभाग असो, निवडणुकीत प्रचार, सोशल मीडियावर पक्षाचा प्रचार यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात। त्यांना वक्तृत्व केलेली देणगी लाभलेली असून पक्षाचे ते नेहमी सूत्रसंचालन भाषण करतात। तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून ते समाजातील अनेक गंभीर प्रश्नांना ते नेहमी वाचा फोडतात। नगर परिषद 2025च्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी द्यावी असा सर्वांचा आग्रह होता, परंतु ऐनवेळी महिला आरक्षण निघाल्याने त्यांच्या सुविधा आणि दणका जनसंपर्क असलेल्या पत्नी सौ रेवती संदीप रत्नपारखी यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रभाग क्रमांक 8 ची जनता आग्रही आहे। त्याबाबत संदीप रत्नपारखी यांना विचारणा केली असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे व प्रभागातील जनतेचा माझ्या पत्नीला उमेदवारी मिळावी असा आग्रह असून पक्षाने माझ्या कार्यांचे अवलोकन करून माझ्या पत्नीला यावेळी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। धन्यवाद।